नमस्कार मित्रांनो. आज आपण एका खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल माहिती घेणार आहोत. तो म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणा म्हणजे जाडपणा किंवा वाढलेलं वजन. याच्याबद्दल आपण आज पूर्ण माहिती घेणार आहोत. पुढचे 10 मिनिटं हे खूप महत्त्वाचे आहेत. लक्ष देऊन ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तर पहिली गोष्ट आहे किंवा लठ्ठपणा होतो कशामुळे. कशामुळे लठ्ठपणा होतो तर जेवणामध्ये फक्त 4 प्रकारच्या वस्तू आपण जास्त प्रमाणात अति प्रमाणात वापर केल्यामुळे लठ्ठपणा होतो. कोणत्या 4 गोष्टी आहेत? पहिला आहे तेल, मीठ, मैदा आणि साखर. हे 4 गोष्टी आपल्या वजनासाठी एक दुश्मन किंवा शत्रू मानल्या जातात. तर या 4 गोष्टीपासून आपण जर दूर राहिलो तर लठ्ठपणा हा येणारच नाही. तर पहिलं कारण आहे की जेवणामध्ये एक्सेस प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये तेल, मीठ, साखर आणि मैद्याचे प्रमाण असणे. दुसरी गोष्ट आहे मटण आणि भात. मटण भात जास्त प्रमाणामध्ये खाणे. तिसरी गोष्ट आहे दिवसात 2च वेळा जेवणे. काही लोकांना वाटतं की मी 2 वेळा जेवतो तर मग माझं वजन तर कमी असायला पाहिजे, मग जास्त वाढतं कशामुळं. पण काय होतं, आपण 2च वेळा जेवतो त्याच्यामुळं काय होतं, आपण बिंज इटिंग करतो, जास्त खातो. किंवा आता सकाळी जेवलो तर संध्याकाळी जेवायचे म्हणून आपण खूप जास्त सकाळीच खाऊन घेतो आणि संध्याकाळी जेवताना विचार करतो की आपण दिवसभर जेवलेलं नाही तर पोटामध्ये गेलंच पाहिजे म्हणून संध्याकाळी भरपूर खातो. त्याच्यामुळे काय होतं, पचनक्रिया एवढी फास्टपणे काम करत नाही. त्यापेक्षा चांगली पद्धत आहे किंवा 3 ते 4 वेळा जेवा, पण थोडं थोडं जेवा. पूर्ण फुल पोट भरून फुगजेपर्यंत पोट भरण्याची गरज नाही. तर 3 ते 4 वेळा जेवा, पण कमी, थोडंसं एक अर्धी चपाती कमी राहील किंवा अर्धी चपातीची भूक अजून शिल्लक आहे अशा प्रमाणामध्ये जेवा. तर 2च वेळा जेवणे, उपवास करणे किंवा घाई गडबडीनं जेवण करणे हे सुद्धा लठ्ठपणा येण्याचे कारण आहे. त्याच्यानंतर तुमची जर झोप व्यवस्थित नाही, नाईट ड्युटी असते, रात्रीचे कामं करतात आणि दिवसाची झोप करतात, दिवसाची झोप एवढी व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला जी पचनक्रियेला काम करायचं असतं तिला वेळ भेटत नाही. पूर्णपणे आपलं जे जेवण केलेलं आहे ते पचन करण्यासाठी त्याला वेळ भेटत नाही आणि त्याच्यामुळं आपली हे वजन कमी करण्याची प्रक्रिया बिघडते. त्याच्यामुळे आपला लठ्ठपणा येतो. त्याच्यानंतर काही स्त्रियांमध्ये डिलिव्हरीच्या नंतर किंवा काही स्त्रियांमध्ये गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्याच्या नंतर किंवा काही ह्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये डिलिव्हरीच्या नंतर वजन वाढण्याची प्रक्रिया दिसते. हे नॉर्मल आहे आणि त्यांच्यामध्ये हे दिसणारच आहे. त्याच्यानंतर जर टीव्ही पाहत, मोबाईल पाहत जर जेवण करत असेल तर आपण एक तास, दीड तास जेवण करतो. त्याच्यामुळे काय होतं, आपले चावून खात नाही, नीट खात नाही, कितीही खातो, त्याच्यामुळं पण वजन वाढलं जातं. काही लोकांना सवय असते की रोज टीव्ही पाहिल्याशिवाय जेवणच जात नाही, मग अशा लोकांचं वजन मात्र वाढायला लागतं. त्याच्यानंतर रात्री काही जड पदार्थ खातात जे पचायला जड असतात. रात्री खातो आपण आणि लगेच झोपी जातो, त्याच्यामुळे काय पचन होत नाही. त्याच्यानंतर रात्रीचं जेवण केल्यानंतर लगेच झोपी जातो. म्हणजे 2 तास तरी कमीत कमी वेळ द्यायला पाहिजे रात्रीच्या जेवणाच्या नंतर. तोपर्यंत आडवं नाही पडलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की मी फक्त बेडवर झोपलोय पण झोपी नाही गेलो, असं नाही करायचं. तर 2 तास तरी कमीत कमी खुर्चीवर बसा, चाला, फिरा, 15 मिनिटं बाहेर फिरून या. एवढं जरी केलं तरी चालेल, पण लगेच झोपायचं नाही रात्रीच्या जेवणाच्या नंतर. त्याच्यानंतर शरीराची हालचाल नसणे, व्यायाम नसणे हे सुद्धा कारण आहेत लठ्ठपणा येण्याची. किंवा काही लोकांचं असं असतं की उठलं की आपलं काम करणे, खुर्चीवर बसून दिवसभर राहणे आणि आराम, रात्रीचं झोपणं. एवढं जर करत असाल तर वजन नक्की वाढतं. ही आहेत वजन वाढण्याची कारणे. मग आता म्हणाल वजन वाढलं तर वाढलं काय होईल, त्याचे दुष्परिणाम काय आहेत? भरपूर त्याचे दुष्परिणाम आहेत. वजन वाढल्यामुळे पहिली गोष्ट होते की शुगर होऊ शकते, माणसाला शुगर होते, कोलेस्ट्रॉल वाढू शकतं माणसाचं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे बीपी वाढू शकतो. बीपी वाढल्यामुळे तर बरेच प्रॉब्लेम निर्माण होतात, शरीरामध्ये आजार निर्माण होतात. त्याच्यानंतर विकाराचा झटका, हृदयाचा झटका, अटॅक येणं, हार्ट अटॅक म्हणतो ज्याला आपण, याचं प्रमाण खूप जास्त आहे ज्यांचा लठ्ठपणा आहे, शरीराचं वजन जास्त आहे. त्याच्यानंतर पॅरालिसिस, अर्धांगवायू, मेंदूचा स्ट्रोक ज्याला म्हणतो, याचं प्रमाणही लठ्ठ लोकांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. अनेक प्रकारचे कॅन्सर, जसं की गर्भपिशवीचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर स्त्रियांमध्ये, याचं प्रमाण हे लठ्ठपणामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलं जातं. त्याच्यानंतर लठ्ठ लोकांमध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी याचे प्रॉब्लेम्स हमेशा चालतच राहतात. जिंदगीभर त्यांना तो त्रास सहनच करावा लागतो. त्याच्यानंतर काही लठ्ठ लोकांमध्ये लिव्हर मोठं होतं. आपण जेव्हा सोनोग्राफी करायला घेतो आणि तिथं ते सांगतं आपल्याला ग्रेड 1 फॅटी लिव्हर आहे, फॅटी लिव्हर झालेलं आहे. अरे ग्रेड 1 आहे, आता ग्रेड 2 झालं, ग्रेड 3 झालं की लगेच खराब होऊन जातं, सिरोसिस होऊन जातं लिव्हरमध्ये, लिव्हर निकामी व्हायला लागतं. तर हे प्रोसेस ही लठ्ठपणापासून सुद्धा चालू होते. दारू पिलेल्या लोकांमध्ये हे जास्त होतं, पण लठ्ठपणाच्या लोकांमध्ये पण याचं प्रमाण आहे. त्याच्यामुळं लठ्ठपणा कमी करणं गरजेचं आहे. तसं ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया एक नावाची गोष्ट असते, ज्याच्यामध्ये काय होतं की आपल्या लठ्ठपणामुळे एवढा लठ्ठपणा जास्त होतो की आपली मान सुद्धा खूप मोठी होते, म्हणजे जाड होते आणि मानेचं ह्या अंतर कमी होतं एक प्रमाणात असं, आणि श्वास घ्यायला त्रास होतो.
दिवसा सुद्धा थोडासा श्वास घ्यायला त्रास होतो, पण रात्री काय होतं, पेशंट झोपलेला असतो, माणूस झोपलेला असतो, झोपीमध्ये कळतच नाही, बार बार झोप मोड होते. कशामुळं? एकदम आपल्याला असं वाटतं की आपला श्वास अडकून धरलेला आहे, श्वास गुदमरायला लागलेला आहे, किंवा आपल्याला श्वास पाहिजे तेवढी हवा शरीरामध्ये जात नाहीये. हे कशामुळे होतं? लठ्ठपणामुळे होतं. त्याला काय म्हणतो आपण? ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया, म्हणजे झोपेमध्ये श्वास घ्यायला त्रास होणे. ही प्रक्रिया सुद्धा लठ्ठपणामुळे होते. जवळजवळ शरीरातील सर्वच अवयवावर लठ्ठपणामुळे परिणाम होतो. शरीरातील प्रत्येक अवयवावर लठ्ठपणामुळे परिणाम होतो. आणि एकंदरीत जर सांगायचं तुम्हाला तर आपलं आयुष्यच कमी होतंय की काय, असा एक प्रकारचा एक विचार करायला सुद्धा हरकत नाही. किंवा लठ्ठपणामुळे माणसाचं आयुष्य पाहिजे तेवढं आहे की कमी झालंय किंवा कमी होतंय, ह्याचा सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल किंवा एवढा लठ्ठपणा होतंय, हे होतंय, तर मग आपण त्याच्यावर काय करू शकतो? घरगुती उपाय. तुम्ही गोळ्या घ्यायला जाऊ नका, इंजेक्शन घेऊ नका, लठ्ठपणासाठी कोणती सर्जरी करू नका. हे करणं चांगलं नाहीये. तुम्ही आज गोळ्या घ्याल, उद्या गोळ्या सोडून द्याल, बंद कराल, लगेच लठ्ठपणा वापस येईल. ते काही कामाचं नाही. तसंच जर गोळ्या घेत राहिलो आपण कायमच्या, तर त्याचे दुष्परिणाम खूप सारे आहेत गोळ्यांचे सुद्धा. त्याच्यामुळं गोळ्या घेणं, औषध घेणं, कुठेही जाऊ नका, कुणाचं आयुर्वेदिक औषध घेऊ नका, झाडपाला घेऊ नका, कसल्याही प्रकारचं औषध घेऊ नका, कारण ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाहीये. लठ्ठपणा कमी करण्यासाठी मी आरामाचा उपाय सांगतो. साधा सरळ सोपा उपाय आहे, घरी बसल्या सगळेजण करू शकतात. आणि एवढा केल्याच्या नंतर जो तुम्हाला एक सवयी लागतील, त्याच्यामुळे शरीरात होणारे सगळे आजार सुद्धा कमी होतील, तुमची शुगर बीपी सुद्धा नियंत्रणात राहील, आणि नवीन येणारे आजार सुद्धा तुमच्याकडे येणार नाहीत. आणि हा लठ्ठपणा, गेलेला लठ्ठपणा किंवा राहिलेलं आपलं शरीर हे कायमचं राहील. परत परत लठ्ठपणा येण्याची शक्यता कमी होते. तर मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आता तुम्हाला जर खरंच लठ्ठपणा कमी करायचा असेल तर तुमच्याकडे 3 गोष्टी असणं खूप आवश्यक आहे. त्याच्याशिवाय लठ्ठपणा कमी होऊ शकत नाही. कोणत्या? पहिली गोष्ट, प्रचंड इच्छाशक्ती. तुमच्या मनामध्ये प्रचंड इच्छा पाहिजे की मला लठ्ठपणा कमी करायचा आहे, मला दुसरी गोष्ट काहीच करायची नाही, 10 गोष्टी सुटल्या तरी चालतील, पण माझा लठ्ठपणा कमी झाला पाहिजे. एवढी जर इच्छा असेल तरच लठ्ठपणा कमी होतो. दुसरी गोष्ट, मेहनत करण्याची तयारी. मेहनत काय? व्यायाम. रोज शरीरासाठी 1 तास देणं गरजेचं आहे. व्यायाम करा, जेवढा जमतंय तसा, जसा जमतंय तसा. नुसतं चलणं जरी जमत असेल तेवढंच करा, पण रोजचं रोज न चुकता व्यायाम करणं गरजेचं आहे. तुम्ही 2 दिवस कराल, तिसऱ्या दिवशी झोपी जाल, चौथ्या दिवशी आराम कराल, हे चालणार नाही. रोजच्या रोज व्यायाम. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जिभेवर नियंत्रण. आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. जिभेवर काय? गोड खाणं, चहा वगैरे गोड असतं, किंवा गोड गुलाबजामुन असतील, गोड जे बी असेल, गोड पदार्थ करणं बंद करणं. तेलकट तळलेले पदार्थ बंद करा. मीठ गरजेपुरतंच घ्या, एक्स्ट्रा मीठ घ्यायची गरज नाही आहे. आणि मैद्याचे अन्न जसं की पिझ्झा, बर्गर असेल, ह्या सगळ्या गोष्टी बंद करायच्यात. तरच ह्या 3 गोष्टी, प्रचंड इच्छाशक्ती, मेहनत घ्यायची तयारी आणि जिभेवर नियंत्रण, या 3 गोष्टी जर तुम्ही करत असाल तरच आणि तरच तुमचं वजन कमी होऊ शकतंय. नाहीतर कधीही कोणत्याही कारणामुळे तुमचं वजन कमी होऊ शकत नाही. जरी गोळ्या औषधांनी किंवा सर्जरी करून, ऑपरेशन करून तुमचं वजन कमी झालं तरी ते टेम्पररी, तात्पुरतं असेल. परत वजन तुमचं वाढायला तयार होईल. ठीक आहे. तर ठीक आहे, आता या 3 गोष्टी आम्ही करतो म्हणले, तर त्याच्यासोबत आपल्याला काही नियम सुद्धा पाळावे लागतील. किंवा जेवण कसं करतो हे तर आपण बंद केलेलं आहे 4 गोष्टी, तर पण त्याच्यासोबत काही नियम आहेत. पहिली गोष्ट काय? रोजचा रोज सकाळी व्यायाम करणे, 1 तास शरीरासाठी. 1 दिवस रोज व्यायाम करणे. जसा जमते तसा. ज्यांना जिम जमते जिम करा, मोकळ्या पटांगणामध्ये व्यायाम करू शकतो ते करा, किंवा तुम्हाला नुसतं चालतच राहायचंय, सकाळी सकाळी थोडा घाम येईपर्यंत चाला, तर एवढं तुम्ही करू शकता. नंबर 1. दुसरी गोष्ट, जेवणाच्या वेळा फिक्स करा. सकाळचा नाश्ता 8 वाजता, दुपारचं जेवण 12 वाजता आणि संध्याकाळचे जेवण 6 वाजता. हे टाईमच फिक्स करून टाका. संध्याकाळी 7च्या नंतर कसल्याही प्रकारचं अन्न खायचं नाही. कसल्याही प्रकारचं ब्रेड असो, बिस्किट असो, चहा असो, काहीही घ्यायचं नाही संध्याकाळी 7 वाजल्याच्या नंतर. ठीक आहे. जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत खाऊ शकता, दिवस संपल्याच्या नंतर काहीही घ्यायचं नाही. ठीक आहे. जेवणानंतर 15 मिनिटं चालायचं आहे. जर तुमचं काम असेल, खूप बैठे काम असेल, आरामीचं काम असेल, तर जेवणानंतर 3 टाइम तर चालू शकता, पण कमीत कमी संध्याकाळी तरी जेवणाच्या नंतर 15 मिनिटं हळूहळू चालायचे. खूप काही मेहनत घ्यायची गरज नाही, पण एक मोकळे पाय करण्यासाठी, किंवा शतपावली म्हणतो आपण, 100 पावलं 200 पावलं एवढं तरी कमीत कमी चालू शकता. ठीक आहे. तर हे आहेत काही नियम वजन कमी करण्यासाठी. आता आहे किंवा जेवणात काय घ्यायचे, काय घ्यायचं नाहीये. तर तुमच्या जेवणामध्ये पहिली गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची, किंवा चहा, कॉफी, बिस्किट, ब्रेड आणि टोस्ट, हे सगळ्या गोष्टी बंद करा.
चहा, कॉफी, बिस्किट, ब्रेड, टोस्ट हे सगळं आपण जे नाश्त्यामध्ये घेतो, चहा ब्रेड खाल्ला, चहा बिस्किट खाल्लं, हे सगळं बंद करा. पहिली गोष्ट, ज्याच्यामध्ये साखर आहे, मैदा आहे. मी सांगितलं तुम्हाला मैदा, साखर, मीठ आणि तेल ह्या गोष्टीपासून दूर राहायचं. तर ह्या 2 गोष्टीमध्ये मैदा आहे, साखर आहे, त्याच्यामुळे हे बंद करा. दुसरी गोष्ट आहे गोड पदार्थ. गोड पदार्थामध्ये शिरा, पेढा, जामून असेल, तुमची बर्फी असेल, जे असेल ते असेल, ज्याच्यामध्ये साखर आहे ते पदार्थ बंद करा. तिसरी गोष्ट आहे केक, पिझ्झा, बर्गर किंवा तळलेले पदार्थ ज्याच्यामध्ये मैदा आहे, तेल आहे, एक्सेस. आपल्या घरामध्ये म्हणजे भाजीला जसं तेल टाकतो तेवढं टाकू शकता. तळलेले पदार्थ ज्याच्यामध्ये जास्त तेलपणा आहे असे पदार्थ मात्र बंद करून टाका. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी नाही घ्यायच्या. मग तुम्ही म्हणाल वा घ्यायचंय काय, घ्यायचंय काय हे ऐकणं खूप गरजेचं आहे. किंवा तुम्हाला काय खाऊ शकता ज्याच्यामुळे की तुमचं वजन कमी होईल. पहिली गोष्ट आहे नाश्त्यासाठी एक जेवणाचा आपला फिक्स मेनू तयार करून ठेवा. सकाळी जेवणात काय घ्यायचे, दुपारी काय घ्यायचे, संध्याकाळी काय घ्यायचे. आता पहिली गोष्ट आहे नाश्ता, म्हणजे सकाळचं जेवण. सकाळचं जेवण जर नॉर्मल जेवण केलं तरी चांगले आहे, घरचं जेवण. पण जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर नाश्त्यात काय घ्यायला पाहिजे. पहिली गोष्ट आहे अंडे, फळं, पनीर, नारळ पाणी या गोष्टी तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर मोड आलेले कडधान्य खूप चांगले, प्रोटीन त्याच्यामध्ये खूप जास्त असतात आणि मोड आलेले कडधान्य हे खूप चांगले आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी. त्याच्यानंतर ग्रीन टी, ग्रीन टी घेऊ शकता खूप चांगल्या प्रकारे, त्याच्यात सुद्धा आपल्याला वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. त्याच्यानंतर सलाद हे सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रत्येक जेवणामध्ये असणं आवश्यक आहे. सलाद म्हणजे काय आहे, सलादमध्ये एकतर कांदा, काकडी, टमाटर, गाजर, मुळा, बीट ह्या 6 वस्तूपैकी ज्या एवढ्या जमतील कमीत कमी 4 वस्तू तरी असाव्यात. 6 वस्तू असल्या तर खूप चांगलं. कोणत्या वस्तू, कांदा, काकडी, गाजर, मुळा, बीट आणि टमाटर, ह्या 6 वस्तू ज्या आहेत याच्यापैकी 4 वस्तू कमीत कमी असाव्यात. 6ला 6 वस्तू असतील तर खूप चांगला सलाद हा आहे. एवढं सगळं नाश्त्यासाठी घेऊ शकतो. दुपारचं जेवण घरचं, पोळी भाजी असेल किंवा जे काय असेल त्याच्यासोबत फळं आणि सलाद असणं आवश्यक आहे. संध्याकाळचं पण जेवण तसंच, सलाद आणि जेवण, घरचं जेवण, बाकीच्या गोष्टी बाहेरचं जेवण सगळं बंद करायचं आणि जेवल्याच्या नंतर 100 पावलं चालायचं आहे. एवढ्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर, आणि दुसरी गोष्ट आपण रोज वजन चेक करतो, बिलकुल चेक करू नका. आज जर आपण सुरुवात केली या गोष्टी पाळण्यासाठी तर 1 महिनाभर कसलंही वजन चेक करू नका. 1 महिन्याला चेक करायचं, दुसऱ्या महिन्याला चेक करा, तिसऱ्या महिन्याला चेक करा, म्हणजे आपल्याला एकदम फरक जाणून येईल. या सगळ्या उपाययोजना केल्यामुळं आपण किंवा हे सगळ्या गोष्टी जर आपण घडवून आणल्या तर आपल्याला फायदा तर 100% होणार आहे. 1 दिवसात नाही, 2 दिवसात नाही, पण 1 महिन्यात, 2 महिन्यामध्ये तुम्हाला 100% फायदा होईल. याच्यामुळं जर शरीरामध्ये आपल्या पहिलेच काय आजार असतील, शुगर असेल, BP असेल, तर हे आजार पण नियंत्रित होतील, वजनही कमी होईल आणि नवीन येणारे आजार सुद्धा बंद होतील. आणि हा एकदम नैसर्गिक उपाययोजना आहेत. त्याच्यामुळं काय होईल, तुमच्या शरीरामध्ये नवीन कोणता आजार तयार होणार नाही. त्याच्यामुळं हे सगळे जेवढे उपाययोजना दिलेल्या आहेत एकदम काटेकोरपणे पालन करा. त्याच्यामुळे शरीर तर एकदम सुरक्षित राहीलच, पण पुढे चलून आपल्याला सवयी अशाच जर लागत राहिल्या तर ना कोणती गोळी, ना कोणतं जेवण, ना कोणती बाहेरची गोष्ट, एकदम चांगल्या सवयी आपल्याला लागतील. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि तुमच्या जर काही कमेंट असतील, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला अजून एखाद्या आजारावर जर व्हिडिओ बनवून पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी 100% तुमचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.